तर मंडळी माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण आलो आहोत गोव्यामध्ये. सॉरी मस्ती करतोय प्रेक्षकांनो. ॲक्च्युली आपण गोव्यामध्ये नाही आहोत, आपण आहोत वसईमध्ये. पण वसई ही एकदम मिनी गोव्यासारखीच आहे. मला इथे गोव्यामध्ये आल्यासारखंच वाटतंय. आणि आता आपली बाईक आणि आपण या बोटीने जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवरती TMT वँडरर. तर मंडळी आज आपण आलो आहोत वसईच्या बेसन फोर्टमध्ये, ज्याला प्रामुख्याने वसईचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तर आज या वसईच्या किल्ल्यामध्ये प्रामुख्याने काय विशेष आहे, तिथली काय माहिती आहे ती तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये सांगू. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तो काळ जरी पेशव्यांचा असला तरी मुंबईपासून ते थेट दमणपर्यंतचा परिसर हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. मुघलांपेक्षाही प्रखर आणि कडवे अशा पोर्तुगीजांनी प्रजेचा अक्षरशः छळ चालू केला होता. बाटोबापटी, आई बहिणींच्या अब्रूची खेळ, असे अत्यंत क्रूर आणि असह्य असे अत्याचार सुरू होते. ही हकीकत जेव्हा पेशव्यांच्या कानी पडली तेव्हा श्रीमंत चिमाजी आप्पा पेशवे आपला मोठा फौजफाटा घेऊन वसईच्या मोहिमेवर निघाले आणि जाता जाता श्री वजेश्वरी देवीला नवस केला की जर तुझ्या कृपेने मी हा किल्ला जिंकला तर किल्ल्यासारखे तुझे देऊळ बांधे. चिमाजी आप्पांनी देवीला नवस केला खरा, पण त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं होतं याची त्यांना कल्पना सुद्धा कदाचित नसावी. वसईचा हा किल्ला प्रचंड भक्कम होता. त्याची तटबंदी एवढ्या मजबूत होत्या की किल्ला काही केल्या हाती येत नव्हता. अक्षरशः 22,000च्या वर मराठी सैनिक मारले गेले. किंबहुना असे म्हटले तर वावगे ठरणार नाही की सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. तरी काही केल्या मोहीम मात्र फत्ते होत नव्हती. हे पाहून चिमाजी आप्पांनी सैनिकांना सांगितले की किल्ला तर हाती येत नाहीये, मग मलाच तोफेच्या तोंडी द्या, जेणेकरून माझं शिर तरी किल्ल्याच्या आत जाऊन पडेल. हे ऐकताच सैनिक चिथावले गेले आणि अजून शर्तीने त्यांनी लढा दिला. असं म्हटले जाते की अक्षरशः मरण पावलेल्या सैनिकांचा मृतदेहाचा ढिगारा बनवून किल्ला ताब्यात घेण्यात आला होता. अशा प्रकारे 1738 साली किल्ल्यावर भगवा फडकला आणि प्रजा सुखी झाली. देवीचा नवस बोलल्याप्रमाणे चिमाजी आप्पांनी नवसपूर्ती केली आणि वजेश्वरी देवीचे भव्य असे मंदिर उभारले. पण हे होत असताना प्रत्येक प्रेक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे की ही काही अहंकाराची, मौज मजेची किंवा कुठलाही द्वेष मनात ठेवून केली गेलेली मोहीम नव्हती, तर रयतेचा विनाकारण होणारा नाहक छळ रोखण्यासाठीचा हा पराक्रम होता, जो मराठ्यांनी आणि पेशव्यांनी केला होता. तर मंडळी आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि हा सर्वात पहिला आपल्याला दिसेल तो महादरवाजा आहे. या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. एक म्हणजे किल्ल्याच्या जो जिथून आपण प्रवेश करतो, आणि जो दुसरा दरवाजा आहे तो आपल्याला बंदरगाह जो आहे किंवा जो समुद्राचा सपाटीचा एरिया आहे त्या दिशेला दुसरा दरवाजा आहे. म्हणजे या वसई किल्ल्याचा हा प्रमुख दालन किंवा सभागृह आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आपण तिथे बघू शकतो की राजाची बसण्याची मुख्य जागा तिथे असावी.
तर मंडळी तुम्ही वरच्या दिशेला बघू शकता, हा असा गोल असा घुमट असावा, पण कालांतराने त्याची भरपूर पडझड झाली आहे. असं म्हटलं जातं की 15 ते 20 वर्ष तर या किल्ल्यामध्ये माणसांचा प्रवेशच नसायचा. भरपूर झाडं झुडपं वाढली होती. शासनाचं पण या किल्ल्याकडे भरपूर दुर्लक्ष झालं होतं. काही वर्षापासून शासनाने त्याकडे लक्ष दिलं आहे. इथली जी झाडं झुडपं होती, बऱ्याच ठिकाणी जी भरपूर जंगल वाढलं होतं, ती साफसफाई केली गेली आणि आता पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला गेला आहे. म्हणजे बघू शकतात की किल्ला खूप भरपूर मोठा आहे. भरपूर म्हणजे भरपूर मोठा आहे. अक्षरशः किल्ला म्हणजे एक अक्षरशः मोठं शहर आहे आणि शहरामध्ये तुम्ही बघू शकता हे एवढं मोठं जंगल आहे. किल्ल्यामध्ये आपण बघू शकतो बऱ्याच ठिकाणी कैऱ्या, चिंच, आंबे असं छान छान असे मस्त फळं आहेत. पण आता आपण तर काही घेतले नाही आहेत, पण तो एखाद्याला आवड असेल तर तो सोडून त्याला जर मोह आवरला नाही तर गपचूप खाऊ शकतो आणि मजा घेऊ शकतो. खूप छान असं वाटते वसईमध्ये आल्यापासून, निसर्गात आल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा आम्ही वसईमध्ये जेव्हा एंट्री घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की एक प्रकारे हा हिंदू आणि ख्रिश्चन असा मिक्सचर असा पॉप्युलेशन असल्यामुळे इथे आम्हाला मिनी गोव्यामध्ये आल्यासारखं सुद्धा वाटलं. टर्न बघ किती सुंदर असे बघ. काय कोण बोलेल आपण एका किल्ल्यामध्ये फिरतोय. खरंच आजचा दिवस आमचा एकदम सार्थकी लागलाय. खरंच खूप मजा करतोय आज आम्ही. आणि आमचा प्रत्येक रविवार हा एक विशेष असतो आणि अविस्मरणीय असतो. पण तर मित्रांनो, आपण फॉर्ट परिसरात फिरत होतो आणि आपल्या काही गोष्ट लक्षात आली की या
स्पॉटमध्ये एकूण जवळपास 7 ते 8 चर्च आहे आणि त्यामधले काही चर्चची पडझड झाली आणि काही चर्च जे आहेत ते सुस्थितीत आहेत. तर आपण बघू शकतो आपल्या समोर एक खूप सुंदर असा चर्च आहे. चला आपण भेट देऊया. आणि आपण बघू शकतो इथे आंबे लागले. भरपूर आंबे आहेत झाडांना. आंबे यार. आणि आम्ही थोड्या पूर्वी तुम्हाला सांगत होतो की आंबे भरपूर आहेत आणि नेमकं एक आंबा आमच्या समोर येऊन पडला. तुम्हाला असं वाटलंय की तो आम्हाला म्हणतो की मला घरी घेऊन जाऊ. आम्ही त्याला पटकन उचलला आणि बॅगेत टाकून घेतलाय. दाखवेल तो आंबा, दाखवेल मी तुम्हाला. आणि हां, जर तुम्हाला आंब्याची आवड असेल तर तुम्ही आंबे काढू पण शकता, कारण काहीच कोणाला बंधन नाहीये. जागोजागी आंब्याचे झाड, म्हणजे ह्या परिसरात आंब्याचेच झाड आहेत बघायला गेलं. आंबे, चिक्कू, चिंच तेच बऱ्याच लोकांना आम्ही बघितलं. बऱ्याच लोकांना खाली पडण्यापेक्षा, कडून वाया जाण्यापेक्षा आपण काढून खाल्लेले बरं ना. त्यातल्या ही चर्च सुस्थितीत आहे पण बंदच आहे असं म्हटलं तरी चालेल. ते स्ट्रक्चर जे आहे ते पूर्ण ओके परिस्थितीत आहे. ओके मे थँक्यू. आणि उन्हात आम्ही फिरून फिरून खूप थकलोय. तर एकच सांगेल, रस प्यायला आहे म्हटलं माय. तुम्ही बघू शकतात कलाकृती एकदम छान आहे. प्रॉपर त्याला एक शेप दिला गेला दगडाला. मंडळी, किल्ला आणि किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे, त्यामुळे बरेच लोक, बरेच फॅमिली इथे येऊन तुम्ही बघू शकतात की जागोजागी झाडाखाली म्हणा किंवा किल्ल्यामधली एखादी जागा पकडून तिथे डब्बा पार्टी वगैरे करतात. तर आपण सुद्धा जर आपल्या फॅमिलीबरोबर किंवा आपल्या बऱ्याचशा मित्रपरिवाराबरोबर येत असाल तर नक्कीच इथे तुम्ही बसून कुठेतरी जागा पकडून सावलीमध्ये छान असं डब्बा पार्टी करू शकतात. आपण जर जे काय खाण्यापिण्याचे पदार्थ आणले असेल ते एन्जॉय करू शकतात. तर एवढंच आहे की आम्ही नेहमी असं सजेस्ट करतो की जर तुम्ही तुमचे काही सामान वगैरे घेऊन येत असाल, बाटली वगैरे किंवा कागद, ते कुठे इथे सुद्धा फेकू नका आणि ते तुम्ही जमा करून आपल्या घरी घेऊन जा. कचऱ्याचा डबा टाका, स्वच्छता राखा. स्वच्छ भारत, स्वच्छ. ठीक आहे, समजलं. मंडळी, या जागेवर येण्याच्या पूर्वी, या किल्ल्याला व्हिजिट देण्याच्या पूर्वी आम्ही काही गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबवर काही व्हिडिओज बघितले होते की नक्की कसा किल्ला आहे वगैरे. पण आम्हाला आम्ही जेवढे व्हिडिओ बघितले त्यात फार छोटे छोटे जागा दाखवले गेले होते. असं वाटतं की एवढा छोटासा किल्ला, त्यामुळे आमच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती होती की ते यायचं की नाही यायचं. पण इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्हाला जे फोटोज किंवा व्हिडिओ जे यूट्यूबवर किंवा गुगलवर अवेलेबल आहे ते फार कमी आहे. हा किल्ला त्या मानाने खूप प्रचंड मोठा आहे आणि आम्ही जो एक्सप्लोर केला आहे अक्षरशः आम्हाला जी इथे माहिती मिळाली आहे की 3.5-4 किलोमीटर किंवा किंबहुना त्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये हा किल्ला पसरलेला आहे. आणि इथे फिरण्यासारखी भरपूर जागा आहेत की तुम्ही तिथे बघू शकतात. खूप पडझड जरी झाली असली तरी पण त्या इतिहासाला उजाळा देणारा असा हा परिसर आहे. आणि हा किल्ला तुम्हाला माहिती असेल की पोर्तुगीजांनी बांधला जरी असला तरी मराठ्यांचा पराक्रम या किल्ल्यामध्ये नक्कीच दिसून येतो, कारण की चिमाजी अप्पांनी खूप पराक्रम करून हा किल्ला मिळवला होता. त्यामुळे मराठ्यांचा पराक्रमसुद्धा बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आपण बघू शकतो इथे एक मस्त मोठी विहीर आहे. हवा चालू आहे, हवा. या परिसरामध्ये आल्यानंतर मला शनिवार वाड्यामध्ये आल्यासारखा थोडासा अनुभव आला. आणि शनिवार वाड्यामध्ये जर तुम्ही कधी गेले असाल तर तुम्हाला पण लक्षात येईल की थोडासा असाच परिसर आहे की जे की तुम्ही या वरच्या तटबंदीवरून फिरू शकता.
प्रॉपर तुम्ही या तटबंदीवर वरती चढून चक्कर मारू शकता. तुम्हाला दाखवतो आता. चला या माझ्या मागे. म्हणजे उन्हाचे दिवस असल्यामुळे आम्ही तुम्हाला स्पॉट पण असे सजेस्ट करतो जे की तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फिरू शकतात. आणि आम्ही पण फिरू शकतो म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. तर म्हणजे आपण माझ्या मागे बघू शकतात. आपण रेवदंड जो मागे जी कलाकृती आहे, आपण जो रेवदंडा फोर्ट आणि रेवदंडा बीच एक्सप्लोर केला होता आणि व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टाकू. तर ही जी कलाकृती आहे ती सेम कलाकृती रेवदंडा फोर्टची. म्हणजे हे लक्षात येतं की पोर्तुगीजांनी जे किल्ले किंवा जे हे फोर्ट जे बांधले त्यांची कलाकृती ऑलमोस्ट थोडीफार सेमच होती. त्यांचा लहेजा एक प्रकारे सेमच होता आणि तसाच तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटेल. बघू घ्या आणि माझ्या मागे. या माझ्या मागे तुम्हाला काहीतरी विशेष दाखवतो. तर म्हणजे आपण बघू शकतात ह्या किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला जागोजागी असे स्ट्रक्चर दिसतील, असे बुरुज दिसतील आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे स्ट्रक्चर दिसायला मिळतील. पण हा आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तो सगळ्यात इथलं वैशिष्ट्य या स्पॉटचं असं आहे की एका अंधारे खोलीतून आपण गोल 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 शिडीने वर आलो आणि अशाच ठिकाणी आपण येऊन पोहोचले की आपल्या मागेच आपल्याला समुद्र बघायला दिसेल. तर आता आपण या पूर्ण किलोमीटरमध्ये पूर्ण या परिसरामध्ये फिरतोय. अप्रॉक्सली 100-125 एकरमध्ये जागेमध्ये हा किल्ला आहे आणि 3-3.25 किलोमीटरचा हा परिसर आहे. तेवढ्या पूर्ण परिसरामध्ये हा ही एकमेव अशी जागा आहे की जिथे आपण वर पोहोचल्यानंतर आपल्याला सभोवतालीचा परिसर बघायला मिळतोय आणि समुद्र सुद्धा बघायला मिळते. त्यामुळे हा खूप सुखदायी आणि डोळ्यांना सुखवणारा असा क्षण आपल्याला मिळाला आहे. तुम्ही पण जर या किल्ल्याला भेट देणार असेल तर नक्कीच ही जागा शोधायला आणि इथपर्यंत यायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही जागा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी या उन्हातानामध्ये छान छान फिरून एक स्पॉट निवडून काढतो. खूप विचार करून स्पॉट निवडायला लागतो की प्रेक्षकांना आवडेल आवडेल. तर तुम्हाला हे जर स्पॉट आवडत असतील, तुम्हाला जर काही इथे येऊन आनंद मिळत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. म्हणजे आता आपण जिथे उभो आहोत तो परिसर तर आपण वसई किल्ल्यामध्ये जरी असलो तरी आपण मागे बघू शकतो. हा जो संपूर्ण शहरी पट्टा जो तुम्हाला दिसतोय ना तो बोरिवलीचा पट्टा आहे. तो असं लक्षात येतो कारण तिथे डाव्या हाताला जिथे डोंगर दिसतोय ना तिथे पॅगोडा सुद्धा दिसतोय. आपल्याला पॅगोडाचा असा घुमट दिसतोय आपल्या उजव्या हाताला. तो पॅगोडाच्या घुमटवर आपल्या लक्षात आलं की हा बोरिवलीचा परिसर आहे. आणि पॅगोडाचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे. चॅनलमध्ये जाऊन बघायला विसरू नका. आणि बोरिवलीचे आपण कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ बनवले जसे की कानेरी केव, पॅगोडा आणि अजून बरंच काही. तर आपल्या चॅनलवर भरपूर खजाना आहे. फक्त तुम्हाला जायचं आहे आणि त्याला भेट द्यायची आणि भेट देऊन आम्हाला नक्की कळवा कसं वाटलं ते. बघूया आता दरवाजा. गाडीचे पण आले.
हे लोकल लोकांची रे. हे बघ ना भेंडी. लोखंडी येते. बरं या किल्ल्याची इथून आपल्याला बाहेर हे जाता येईल वाटतं. काय लोक कुठे काय बोट आहे बोट. आणि तिथे आपण दाखवलं ना तिथे तर समुद्र, इथून तर चालत जाऊ शकतो आपण, कदाचित चालत गेलं तर समुद्र दिसेल पण आपल्याला. मित्रांनो ब्लॉग मध्ये एक ट्विस्ट आलाय. तर आता आपण स्पॉटवरून निघालो आणि इथे बीचवर आलेलो, म्हणजे इथून बोटनी जातात. तर आता आपण बोटचं तिकीट काढलं. आता आपली बाईक आणि आपण या बोटीने जाणार आहे. तर आता आपण आहे वसईमध्ये, वसई फोर्टच्या परिसरात. तर आता आपण ही बोट आपल्याला भाईंदर परिसरात म्हणजे आपला कमीत कमी 1 तासाचा प्रवास हा वाचेल आणि आपण तिथून सहज लवकर पोहोचू. इथे आपण आपली बाईक पार्क केली आणि आता आपण तिथे त्या बंदरावर पोहोचणार आहे. तिथे भाईंदर आहे, त्यामुळे आपला नाही म्हटलं तरी हा जो प्रवास आहे इथला, आपण जो बाईकने एवढा मोठा प्रवास करणार होता असा तिथे जाण्याचा, तो आपला वाचणार आहे. आपण डायरेक्ट तिथे जाऊ आणि तिथून आपण पुढचा प्रवास सुरुवात करूया. अशा प्रकारे आपली वेळेची बचत झाली आहे. आपल्यासाठी सरप्राईज पॅकेज होता, कारण की आपल्याला बोटीने जायचे आता आपल्याला काहीच माहीत नव्हतं आणि अशी काही व्यवस्था आहे पण आपल्याला माहीत नव्हतं. पण नशिबाने आम्ही जेव्हा म्हणजे सहज म्हणतो फिरवता फिरता आमच्याकडे असं व्हायचं की आपण बोटीने असं काही ऑप्शन आहे.